आता हे सगळे डिटेल्स आहेत, 7 वगैरे सगळं, त्याच्यामध्ये पेट्रोल किती लागणार आहे, 250 लिटर 400 लिटर ह्याचं ऍव्हरेज आम्ही काढलेलं आहे. हे सगळे गणित त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर मुंबईवरनं हे विमान जात असताना फुल टँक हे भरले होते. म्हणजे ते पूर्ण विमानचे जे पंखे असतात त्या पंख्यामध्ये जो टँक असतो तो फुल भरला होता. अरे फुल कशाला भरायचं, तुम्ही इथून उडत असताना तुम्ही जर उद्या जाऊन लगेचच बारामतीला जाऊन हैदराबादला तुम्ही गेला असता तर हैदराबादला जाऊन तुम्ही तिथं फ्यूल भरू शकला असता. काही लोक म्हणतील अरे बाबा महाराष्ट्राचं स्वस्त आहे, तसं सुरतचं जास्त स्वस्त आहे. पण मग आता 3-3.5 हजार लिटर जर त्याच्यामध्ये फ्यूल बसत असेल तर त्याला 10 रुपयाचा फरक काढला तर 30-35 हजाराचा फरक पडतो. मोठा फरक होत नाही. त्यामुळे एवढं फ्यूल पंखात पण आणि आत पण असं आमचं मत आहे की हे एवढं घेऊन बारामतीच्या दिशेने जाण्याचं कारण काय. आणि जे मी पायलटच्या बाबतीत बोललो होतो की मुद्दामूनच कदाचित त्याचा वापर करून, पायलटचा वापर करून हा घातपात झाला असावा आणि त्या घातपातामध्ये फ्यूल जास्त असलं की मोठा स्फोट होईल हे कुठेतरी शंका लोकांच्या मनामध्ये, आमच्या मनामध्ये ती कुठेतरी खरी ठरताना आपण सर्वजण बघू शकतो. हा तसा या ईमेल प्रमाणे फ्लाईट प्लॅन आहे. पण आम्हाला जे कळालंय तसा ऑफिशियली त्यांनी डीजीसीएला सांगितलं नव्हतं त्यांचा फ्लाईट प्लॅन काय. कारण त्याच्यामध्ये विषय एवढाच आहे की ते परत पुण्याला तर ते लँड करू शकत नाही, का पर्यायी एअरपोर्ट द्यावं लागतं. ते पुणे देऊ शकत नाही कारण का तिथे डिफेन्सचं फ्लाइंग सकाळी होतं. त्यानंतर मग त्याला सोलापूर देता येत नाही, त्यात सुद्धा अडचण आहे. त्याला जर दुसरं कुठलं तरी द्यायचं असेल तर ते फक्त चिपी एअरपोर्ट देऊ शकतात. पण ते पण नाही कारण का त्यावेळेस तिथं धुक्का असू शकतं. पण असेल तर कुठलं तर मुंबईच असेल. त्यामुळे ते उगाच तुम्ही जो फेरफटका मारला तो न मारता अंदाज घेऊन 3000 ची विजिबिलिटी जी 5000 पेक्षा कमी आहे. 5000 हे डीजीसीएचं नॉर्म आहे. एक तर तुम्ही उडायला नव्हतं पाहिजे हा आमचा मुद्दा आहे आणि उडला तर लँड करण्याचा प्रयत्न तिथं केला नाही पाहिजे. तुम्हाला परत मुंबईला यावं लागलं असतं. आणि पण फ्यूल भरलं होतं, आत अधिकचे टँक होते असं आमचं मत आहे. आणि त्याच्यात परत जाण्यापेक्षा डायरेक्ट हे विमान खाली आदळण्यात आलं, हे मुद्दामून आदळण्यात आलं असं आम्हाला आता त्या ठिकाणी वाटायला लागले. पुढे आता ह्याच्यामध्ये सर्वात म्हणजे विमान टेक ऑफ हे मी तुम्हाला सांगितलं. फ्लाईट प्लॅनची माहिती आपल्याला लागेल. आता फ्लाईट प्लॅनच्या बाबतीत तिथं एक गोपी नावाचा व्हीएसआयचा हँडलर आहे, लय करामती आहे. मुंबईमध्ये तो बसतो. आता हे काय करतात, फ्लाईट प्लॅन हे मॅन्युप्युलेट करू शकतात. हा जो इन्व्हेस्टिगेशनला उशीर चाललाय ना त्याचा पुढे जाऊन मी पुरावे देणार आहे ना, त्याच्या शेवटच्या बाजूला तर खूप वेगळे पुरावे त्याच्यामध्ये आहे. तर त्याच्यामध्ये मुद्दामून कागदपत्र बनवण्याचं काम हे व्हीएसआर कडनं सुरू आहे असं आमचं तिथं मत आहे. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला डॉक्युमेंटेशन बघायचं असेल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला सांगायचे ईमेलचे पुरावे तिथं बघितले पाहिजे. कारण हेड ऑफिस दिल्लीला आहे, दिल्लीवरनं फ्लाईट प्लॅन हा खाली या गोपीकडे आला असावा, गोपीने ते प्रिंट केला असावा, त्याच्यावर सह्या घेतल्या असाव्या. त्यामुळे फ्लाईट प्लॅन आणि हे सगळे डॉक्युमेंट आहेत हे कागदी डॉक्युमेंट न घेता सीसीटीव्हीच्या खाली केलेले त्या तारखेचा सीसीटीव्ही असणारे, नाहीतर ईमेलचं प्रूफ त्याच्यामध्ये बघा. हे जे कागदपत्र आता ते सगळे मॅन्युप्युलेट करतील एका खोलीमध्ये बसून, कुपा करून कागदाला कागद जोडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फक्त करण्यासाठी करू नका. डिजिटल प्रूफ आम्हाला पाहिजे, ही मागणी आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांची आहे. पुढे आता ब्लॅक बॉक्स पुढे जळतो का. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की ब्लॅक बॉक्स जळला, त्यातली माहिती नाही मिळाली, बरंच काय आहे. आता हे काल परवा तुम्ही बघितलं असेल, सगळ्या तज्ज्ञांनी सांगितलंय की 1100 डिग्री सेल्सिअसला 1 तास जर हा आगीत पडला असेल ते सुद्धा 1100 डिग्री सेल्सिअसला तरच कुठं ना कुठं तरी हा ब्लॅक बॉक्सला फटका बसू शकतो. याच्यामध्ये 2 भाग असतात. एक व्हॉइस मागे घ्या, व्हॉइस रेकॉर्डिंग असतं ज्याला सीव्हीआर म्हणतात आणि एफडीआर असतं. एफडीआर म्हणजे जे आम्ही म्हणतोय त्याला काही गोष्टी बंद केल्या, मग त्याचं जे हाईट असेल, स्पीड असेल, ह्याचा सगळा डेटा असतो तो त्याच्यामध्ये एफडीआर मध्ये असतो. आता प्रेशर जर 6000 मीटर खोलीपर्यंत जे प्रेशर असतं पाण्याचं, त्या प्रेशरला हा ब्लॅक बॉक्स टिकू शकतो, 1 महिना टिकू शकतो. हे प्रेशर अतिरिक्त सांगितलंय 6000. म्हणजे समुद्रात वेगळं असतं, मग कितीतरी हजार हत्ती त्याच्यावर उभे केले, एवढं प्रेशर त्याच्यामध्ये असतं. आणि आगीच्या बाबतीत मी सांगितलंय. आता आगीच्या बाबतीत लोक म्हणतील रे असं नाही, तिथं खूप मोठा ब्लास्ट झाला. एक तुम्ही समजून घ्या, तिथं बरेचसे कागद हे न जळलेले तुम्हाला दिसले. त्याचं कारण असं, तो भपका जो स्फोटचा असतो तो काही सेकंदासाठी असतो आणि तो नंतर विझून जातो. त्यामुळे कागद सुद्धा जळलेला नाही. त्याची सेम थिअरी या बाबतीत आहे. तो भपका अंदाजे 1001 डिग्री सेल्सिअसच्या आसपास, नाही तर त्याच्यापेक्षा खाली असू शकतो असं आमचं त्याच्यामध्ये मत आहे. पुढे
आता ह्याच्यामध्ये हा जो भाग आहे हा विमानाची बॉडी काय असते, अॅल्युमिनियम अलॉय असते. त्याचं मेल्टिंग पॉइंट किती आहे, 635 डिग्री सेल्सिअसचं मेल्टिंग पॉइंट आहे. म्हणजे अॅल्युमिनियम बॉडी, विमानाची जी बॉडी आहे ती 650 डिग्री सेल्सिअसला ती वितळून जाते. हे तुम्ही सगळ्यांनी तिथं नोट केलं पाहिजे. त्याच्यानंतर टायटॅनियम, स्टेनलेस स्टील याचे हे बनलेलं असतं. हा बाहेरचा भाग आहे, हा टायटॅनियम आहे. हा किती डिग्रीला मेल्ट होतो, 1670 डिग्रीला मेल्ट होतो. त्यानंतर हे थर्मल इन्सुलेशन आहे. आणि हा जो भाग आहे हा अॅल्युमिनियमचा आहे. म्हणजे विमानाची बॉडी ज्याची बनली आहे तो भाग आत असतो आणि त्याच्या आत हा ब्लॅक बॉक्स असतो. त्यामुळे हे जे काय सांगतात ना की हे घडलं असेल, ते घडलं असेल, ते जळलं, ती माहिती हे मॅनिप्युलेशन आहे असं आमचं ठाम त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मत आहे. पुढं आता हे कुठं होता ब्लॅक बॉक्स, हा इथं होता. आता या ब्लॅक बॉक्स म्हणजे विमानाच्या त्या बाजूला हा ब्लॅक बॉक्स जर इथं होता तर बॉडी कुठं जळली आहे. इथं केबल सुद्धा आहेत, पुढे केबल पण आहेत, त्या सगळ्या कॉपरच्या केबल आहेत. कॉपरचा मेल्टिंग पॉईंट अजून कमी असतो, त्या सुद्धा तिथं मेल्ट झालेला नाहीत. म्हणजे उगाचच कालचं आज आमचं प्रेझेंटेशन आहे म्हणून काहीतरी द्यायचं, म्हणून काहीतरी माहिती काल दिली असं आमचं त्याच्यामध्ये मत आहे. पुढं हे सगळे उदाहरणं आहेत. ह्याच्यामध्ये हे कुठलं तरी एमिरेट्सचं दिसतंय, एअर इंडिया दिसतंय, हे बँकॉकचं दिसतंय. ह्याच्यामध्ये सगळ्यात मध्ये सेम इंटेन्सिटी, सेम आग, सेम टेम्परेचर सगळं असताना ब्लॅक बॉक्स पूर्णपणे त्याच्यामध्ये मिळालेला आहे. पुढं आता हे बघा इथं केबल आहे, केबल सगळ्या तुम्हाला दिसतील. अजून तुम्ही व्हिडिओ बघितला तर केबल तशाच्या तशा तुम्हाला दिसतील. हे सगळं आहे. ब्लॅक बॉक्स कुठं असेल, आदिदादांच्या विमानाचा, आणि इथं सगळ्या केबल आहेत. आणि त्याच्या पुढच्या भागाला तिथं काय ठेवलं असेल तर 2 कॅन ठेवले असतील असं आमचं मत आहे. ते शोधण्याची जरूरत आहे. 90 कोटी रुपये खर्च करून युनियन मिनिस्टर राम मोहन नायडू साहेबांनी काही महिन्यांपूर्वी एक लॅब इनॉग्रेट केली. आता एवढी हाय फंडू लॅब तुमच्याकडे असेल तर तुम्हाला बाहेर पाठवण्याचं काय कारण. बरं ठीक आहे, तुम्ही बाहेर पाठवत नाही तर ते या लॅबमध्ये इथंच भारतामध्ये बसून तुम्हाला माहिती काढता येत नाही का. ठीक आहे, टेक्निकल एजन्सीची मदत घ्या असं आम्ही सांगितलं होतं. तुम्ही सुद्धा आता म्हणताय की नाही आता आम्ही टेक्निकल एजन्सी फक्त टेक्निकल गोष्टीसाठी बाहेरच्या एजन्सीची मदत घेऊ, ते सुद्धा कॅनडाचं, त्या कंपनीचं नाव मी पुढे सांगतो. पुढे आता ह्याच्यामध्ये अजून एक माहिती आहे. इन्शुरन्स हा विमानाची किंमत किती आज, ते विमान जे होतं, जे आज असतं, तर त्याची ऍक्च्युअल किंमत 35 कोटीला ते घेतलं होतं. पण ज्या पद्धतीचं त्याचं इंजिनची क्वालिटी आणि काही आकडे आणि पॅरामीटर्स बघितले ते आज 10 ते 15 कोटीला जास्तीत जास्त विकू शकले असते. इतकी वाईट परिस्थिती त्याची आहे. आणि ज्या लोकांनी ते विमान चालवलंय पूर्वी आणि आज ते कंपनी बरोबर नाही, या लोकांनीच आम्हाला सांगितलं की 10 कोटीत दिलं कुणी जर असतं आत्ता तरी न घेणं हे जास्तच योग्य ठरलं असतं. आता 10-12 कोटीच्या किमतीचं जे विमान होतं त्याची आजची इन्शुरन्सची व्हॅल्यू किती होती तर 55 कोटी रुपये होती. त्यानंतर लायबिलिटी इन्शुरन्स किती होता, 210 कोटी. म्हणजे आत बसणारी लोक, त्याच्यानंतर घरावर कोणाच्या पडलं तर, जर कुठल्या व्यक्तीवर पडलं, जनावरांवर पडलं तर 210 कोटी रुपये त्याची टोटल लायबिलिटी व्हॅल्यू होती. आता ह्याच्यामध्ये पायलट सुद्धा आले, याच्यामध्ये 5च्या 5 जण आली. मग जो मेन पायलट होता त्याला किती रुपये मिळणार या 210 पैकी, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि ही गोष्ट त्या पायलटला माहीत होती का, खरंच इन्शुरन्स मिळणार होता का, या बाबतीत स्पष्टीकरण होणं महत्वाचं आहे. पुढे आता ह्याच्यामध्ये अकाउंटेबल मॅनेजर कोण आहे कोणाच माहित नाही. डीजीसीएला सुद्धा माहित नाही. त्यांच्या वेबसाईटवर सुद्धा यांचं नाव काढून टाकलंय. चीफ ऑफ फ्लाईट सेफ्टी, डायरेक्टर ऑफ ट्रेनिंग. या अकाउंटेबल मॅनेजरचं इंटरव्ह्यू हा डीजीसीए घेतं आणि डीजीसीए इंटरव्ह्यू घेतल्यानंतर त्यांनी अप्रूव्ह केल्यानंतर हा फ्लाईट मॅनेजर आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. म्हणजे हा जो अकाउंटेबल मॅनेजर, जसं महाराष्ट्र सरकारचं माझ्या अंदाजाने कोणतरी एक आहे, त्याचं नाव शर्मा का असं काहीतरी नाव आहे, ते आपले सेफ्टी ऑफिसर आहेत. त्यांचा इंटरव्ह्यू डीजीसीएला घेतला, मग त्यांना तिथं हे केलं. तर ही माणसं कुठे आहेत, यांचा इंटरव्ह्यू तुम्ही केलाय का, यांचं इन्व्हेस्टिगेशन तुम्ही केलंय का. कारण का अकाउंटेबल मॅनेजर हा रिस्पॉन्सिबल असतो, त्यांनी तिथे ईमेल केले पाहिजे. त्यामुळे जी कालची नोटीस जी आलेली आहे, नाहीतर एक्सप्लेनेशन जे डीजीसीएला दिलेलं त्याच्या खालच्या बाजूला 2 नाहीतर सीसी अकाउंटेबल मॅनेजर केलेलं आहे. त्यामुळे अकाउंटेबल मॅनेजर कोण आणि ही लोक कोण हे माहिती घेणं महत्वाचं आहे. पुढे